नमस्कार. सर्वात प्रथम मी तुमच्या सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो की आपण माझी बाजू ऐकून घेण्यासाठी या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित राहिलात. आज पहिल्यांदा मला संधी मिळते माझी बाजू मांडण्याची. विषय एक जो व्हिडिओ 5 ऑगस्टला मी अंबाजोगाई न्यायालयामध्ये एका प्रकरणामध्ये आमच्या घरच्या प्रकरणामध्ये आलो होतो वडिलांसोबत सुनावणी ऐकण्यासाठी. त्यावेळेस जी घटना घडली ती घटना जो व्हिडिओ प्रसारित केला तो त्याची शहानिशा न करता अर्धवट असत्य व्हिडिओ जो आहे तो पूर्ण प्रसारित केला गेला आणि तो इतका व्हायरल झाला की त्यावर पाहणाऱ्या लोकांनी सुद्धा त्याच्यावरती त्यांच्या पद्धतीने त्यांना जे वाटलं त्या पद्धतीने ते व्यक्त होत गेले आणि त्याची माझी स्वतःची वैयक्तिक वकील म्हणून तर नाहक बदनामी झालीच झाली, पण त्याचबरोबर माझ्या व्यवसायाची माझ्या इतर बंधूंची सुद्धा त्याच्यामध्ये नाहक बदनामी झाली. याचं मला तीव्र दुःख आहे. त्या दिवशी झालं असं की न्यायालयात मी माझ्या परिवारासोबत सुनावणीसाठी उपस्थित नव्हतो, तर त्या दिवशी तडजोडीच्या बैठकीसाठी उपस्थित होतो. त्या तडजोडीच्या बैठकीसाठी मी, माझी आई, माझे वडील, त्याचबरोबर माझ्या दोन्ही आत्या ह्या न्यायालयामध्ये त्या दिवशी तडजोडीच्या बैठकीसाठी आलेल्या होत्या. परंतु त्या ठिकाणी ती तडजोड ही होऊ द्यायची नव्हती. पहिला मुद्दा म्हणजे जो सगळीकडे प्रसारित करण्यात आला की मी माझ्या चुलत्याला मारलं, हे अतिशय चुकीचं आहे. ज्या व्यक्तीला मारण्यात आलेलं आहे किंवा ज्यादा त्या व्हिडिओमध्ये जो मार खाताना दिसतोय तो व्यक्ती हा माझा चुलता नसून तो माझा चुलत भाऊ आहे आणि माझा चुलत भाऊ हा त्याच्या चुलत्याला म्हणजे माझ्या वडिलांना मारत होता. वस्तुस्थिती अशी आहे की त्याने सेलूआंबा ग्रामपंचायत या ग्रुपवरती मी येतानाचा एक शॉर्ट व्हिडिओ व्हायरल केला. त्याच्यानंतर तो व्हिडिओ बंद केला. त्याने सर्वात प्रथम न्यायालयाच्या आवारात माझ्या कोर्टला म्हणजे गच्ची पकडण्याचा प्रयत्न केला. कोर्टला मी जोरात ओरडलो आणि त्याला थांबवलं. त्यावेळेस त्याने वडिलांना एक चापट मारली आणि तो न्यायालयाच्या वरच्या मजल्यावर पळाला. वरच्या मजल्यावर पळाल्यानंतर सदर घटना घडते म्हणून न्यायालयाला आपण कळवावं म्हणून मी वरती गेलो. वरती गेल्यानंतर मी कोर्टाला तिथे सांगितलं आणि मी ज्यावेळेस खाली येत होतो त्यावेळेस तो माझ्या वडिलांना धरून मारत होता. त्यावेळेस मी सोडवायला गेल्यानंतर त्याने माझ्या वडिलांना माझ्या डोळ्यासमक्ष जोरात कानफडात मारली. ती मी पाहिली आणि ती पाहिल्यानंतर त्या वडिलांना सोडवण्यासाठी माझं वडिलांचा बचाव करण्यासाठी मग त्याच्यातून ते झालेलं कृत्य आहे. ते कृत्य कुठलंही ह्याच्यात झालं नाही. ही गोष्ट आहे. त्या ठिकाणी जे 2 मुद्दे निर्माण होतात किंवा त्यात मलाही ज्याची खंत आहे ती की ती प्रसंग इतका अटीतटीचा होता की मला माझ्या अंगावर असणारा जो माझा कोर्टात परिधान करायचा गणवेश आहे तो काढण्याचा सुद्धा संधी नव्हती किंवा माझ्या वडिलांना त्यांनी अजून मारलं असतं. माझ्या वडिलांचं वय वर्ष 64 आहे. त्यांच्या कानाला त्यांनी बुक्क्याने असं त्या बुक्क्याने इथे मारलेलं, त्यांच्या कानाच्या बाजूला, त्यांच्या डोक्यामध्ये आणि त्यांच्या डोळ्यावरती इजा झालेली आहे. आणि मग त्यानंतर आम्ही MLC दिली आणि मग त्या व्हिडिओमध्ये जे सांगितलेलं आहे, वडील म्हणाले की तू पोलीस स्टेशनला चल. म्हणलं मला आधी येता येणार नाही, मला रीतसर कोर्टाला कळवावं लागेल. कोर्टाला कळवल्यानंतर मला माझ्या बारला सांगावं लागेल आणि मग मला पोलिसांमध्ये जाऊन तक्रार द्यावं लागेल. आणि मी त्याचप्रमाणे मी सर्व तक्रारी ह्या दिलेल्या आहे. मी न्यायालयाला कळवलं. ज्या न्यायालयात माझं प्रकरण होतं त्या न्यायालयामध्ये मी प्रोसेस देऊन न्यायालयाला सांगितलं. त्याच्यानंतर मी आपले रजिस्ट्रार साहेबांच्या माध्यमातून ॲडिशनल जिल्हा न्यायाधीश साहेब आहेत त्यांना सांगितलं आणि प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी साहेब आहेत त्यांना ह्या गोष्टीची माहिती दिली. त्यानंतर माझ्या आईचं आणि वडिलांचं दुखत होतं आणि आम्हाला इथून संभाजीनगरला जायचं होतं म्हणून मी माझ्या आईला आणि वडिलांना घेऊन संभाजीनगरला गेलो. तिथल्या डॉक्टरांना दाखवलं आणि डॉक्टरांना दाखवल्यानंतर मी ऑनलाईन त्या दिवशी कंप्लेंट जी आहे ती पाठवलेली आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे सगळं ही गोष्ट का चालू आहे तर याच्यामध्ये आमच्या आजोबांनी हे पार्टिशन डीड करून दिलेलं नाही आहे आणि त्यांनी कुठलीही वाटणी करून दिलेली नाही आहे. माझे चुलते हे शिक्षक होते. माझे वडील हे सुद्धा एक सर्व्हिसला छत्रपती संभाजीनगरला आजच्या आणि पूर्वीच्या औरंगाबाद या ठिकाणी कार्यरत होते. आणि यामुळे ठीक आहे त्यांनी काय केलं की पीक विम्याच्या ज्या बेनिफिट्स असतात ते बेनिफिट्सचे फायदे मिळावे म्हणून सोयीनं त्यांनी तुकडे करून जमीन दोघांच्या नावावर करून घेतलेली होती. आणि त्यांनी असं सांगितलं होतं की ज्यावेळेस तू जमीन मागशील
त्यावेळेस मी तुला पाहिजे त्या पद्धतीने आपण त्याची वाटणी करून घेऊ. आणि ते वाटणी करून घेऊ असं म्हणाल्यानंतर मागच्या 3 वर्षापूर्वी त्यांनी बोलून गावातले काही प्रतिष्ठित मंडळी जे सध्याचे विद्यमान उपसरपंच आहेत किंवा अजून आमची काही तत्सम नातेवाईक मंडळी, माझ्या आत्या, ह्या सगळ्या लोकांच्या देखत आमच्या उभ्या वाटण्या वगैरे झालेल्या होत्या. परंतु त्यांना त्या ठिकाणी जमिनीचा खूप मोठा भाव आला आणि मग त्यांची आता नियत बदलली आणि ती आम्हाला प्रॉपर्टी मिळू नये याच्यामुळे ते सातत्याने त्रास देतात. आता होतं काय की मी छत्रपती संभाजीनगरला असतो, माझा भाऊ पुण्याला असतो, मग आम्ही लोक गावाकडे येत नाहीत, तर मग वडील एकटेच येतात. म्हणून ते वडिलांना सातत्याने त्यांना मारण्याचा, त्यांना कुठल्या खोट्या केसेसमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करतात. एवढंच काय, आम्ही इथे नसताना सुद्धा त्यांनी, आता मी नाव घेणार नाही नात्याचं, पण एका महिलेला पुढे करून माझ्या 64 वर्ष वय असणाऱ्या वडिलांवरती विनयभंगासारखी एकदम ठरवून घटना म्हणजे खोटी फिर्याद दिली. त्या फिर्यादीमध्ये विनयभंग करण्यासाठी फोनवरून मी, माझा भाऊ आणि माझ्या आईनं चिथावणी दिली म्हणून आमच्या तिघांचे नावं त्याच्यामध्ये अडकवण्यात आले. कर्मयोग संयोगाने ज्या दिवशी त्यांनी ही तक्रार दिली त्या दिवशी आम्ही छत्रपती संभाजीनगरला होतो आणि आमचा आणि वडिलांचा त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार देईपर्यंत कसलाही संपर्क झाला नव्हता. म्हणून CDR SDR ज्यावेळेस पोलिसांनी तपासामध्ये बघितले त्यावेळेस आमचा संपर्क आला नाही, म्हणून आम्हाला त्या प्रकरणात त्यांनी गोवलं नाही आणि आमच्या विरुद्ध दोषारोपपत्र ठेवलं नाही. म्हणजे त्या दिवशीचा साधा आमचा एखादा फोन जरी असला असता तरी आम्हाला त्यांनी आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं केलं असतं. आणि हे असं वारंवार का, तर आम्ही इकडे येऊच नये, आम्ही इकडे येऊ नये. आता इथे मी न्यायालयात प्रकरण बघण्यासाठी येतो, वडिलांना मदत करण्यासाठी येतो, मग ते येऊ नये, ह्याला कसं परावृत्त करता येईल म्हणून ह्याच्यावरती सुद्धा हल्ला करा, ह्याच्यावर सुद्धा मारा. हा सगळा प्रकार जो आहे तो फक्त प्रॉपर्टी बळकावण्यासाठी चाललेला आहे. मी पुन्हा एकदा माझ्या सर्व वकील बांधवांची सुद्धा दिलगिरी व्यक्त करतो की त्या दिवशी जो प्रकार घडला, एक तर अर्धवट व्हिडिओ प्रसारित झाला, माझी बाजू कुठल्याही माध्यमांनी ऐकून घेतली नाही आणि तो व्हिडिओ डायरेक्टली त्याची शहानिशा न करता पसरून दिला. बरं, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे न्यायालयाच्या परिसरामध्ये कुठल्याही प्रकारचं शूटिंग हे विना परवानगी करता येत नाही. तर हे प्री प्लॅन करून बरोबर अर्धा व्हिडिओ जो आहे, अर्धी बाजू जी आहे ती समाज माध्यमावर टाकून यामध्ये माझ्या वैयक्तिकपेक्षा माझ्या व्यवसायाची आणि आमच्या वकील बांधवांची प्रचंड बदनामी ह्याच्यातून करण्यात आलेली आहे, ज्याची मी तीव्र शब्दात निंदा करतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे माझ्या बंधूंनी ज्या पद्धतीने केलं त्या संदर्भात मी जी बदनामी झाली, ही बदनामी माझ्या कुटुंबियांची झाली. इतकी मोठी बदनामी झाली की आम्हाला अक्षरशः 3 दिवस इतक्या यातना झाल्या की आम्ही डिप्रेशनमध्ये जाण्याची वेळ आमच्यावरती आली आणि त्याच्यामुळे कुठेतरी आपली बाजू मांडली पाहिजे म्हणून मी आज तुमच्या समोर आलेलो आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, ही जी बदनामी झालेली आहे या बदनामीची किंमत मात्र त्यांना चुकवावी लागेल. मी 1 कोटी रुपयाचा छत्रपती संभाजीनगर येथे डिफेमेशनचा दावा हा मी दाखल करणार आहे. माझी माध्यमांना विनंती आहे आपल्याला की आपण ही सत्य परिस्थिती ही आपल्यासमोर सर्वांच्या समोर जाऊ द्यावीत आणि आमच्या वकिली व्यवसायाबद्दल किंवा वकील बांधवांबद्दल जे चुकीचे आक्षेप किंवा चुकीचं जनमत तयार झालेलं आहे ती सत्य बाजू आपण प्रकाशित करून खोडून टाकावं ही आपल्या सर्वांना विनंती. धन्यवाद. सर, तुम्ही प्रसिद्धी माध्यमावरच नाराजी व्यक्त केलेली. सर, काय झालं, प्रसिद्धी माध्यमावरती माझी नाराजी वेग नाही आहे, पण माध्यमांचं कर्तव्य आहे की माध्यमांनी बाजू जी आहे ती मांडली पाहिजे. पण ती बाजू मांडत असताना माध्यमांनी नाण्याची केवळ एक बाजू न बघता नाण्याच्या दोन्ही बाजू बघितल्या पाहिजे. तिथे मला बोलण्याची किंवा माझं मत व्यक्त करण्याची किंवा काय घटना घडली याची संधीच कोणी दिली नाही आणि पूर्णपणे मीडिया ट्रायल झालं आणि ह्या मीडिया ट्रायलमध्ये मला पूर्णपणे आरोपी बनवलं आणि मला बनवलं त्याच्यात मला वाईट नाही आहे. समजा तुम्ही मला एकट्याला बनवलं असेल, माझ्या जे वकील बांधव आहेत त्यांच्यावर सुद्धा त्यांच्या व्यवसायाबद्दल, वकिली व्यवसायाबद्दल आणि वकिलांनाच पूर्णपणे आरोपी म्हणून डिक्लेअर केलं. या गोष्टीच्या प्रचंड यातना झालेल्या आहेत. माझं म्हणणं इतकंच होतं की आमची बाजू या ठिकाणी नव्हता, माझा संपर्क आपल्या वडिलांशी होता. ज्या दिवशी ही घटना घडली आम्हाला माहित होतं की असा सगळा तुमच्या घरात वैयक्तिक भांडणाचा वेळ चर्चेच्या वादात
त्यानुसार आम्ही तुमच्या वडिलांना कॉल करण्याचा प्रयत्न केला, सत्य बाजू जाणून घेण्याचा. मात्र त्यांचा कॉल तो लागला गेला नाही. कालही लावला होता, परवाही लावला होता, पण त्यांचा कॉलच लागला नाही. डायलमध्ये आहे माझी. मला त्यांचा फोन का लागला नाही हे मला सांगता येणार नाही, पण त्यांचा फोन सुरू आहे. दुसरी गोष्ट की आम्ही कोणीही, तुम्ही केव्हाही विचारलं तर आम्ही कागदो पुराव्यासकट आपल्यासमोर उत्तरं देण्यास सक्षम आहोत आणि सांगण्यास आम्ही सक्षम आहोत. त्याच्यामुळे आमच्या तुम्हाला रिस्पॉन्ड न करणं किंवा कॉल न उचलणं ह्या मागचा त्याचा काही दुसरा अर्थ किंवा हेतू नाही. जे आपले भांडणं होते ते कशामुळे झाले? सर, त्याचं असं आहे की आमच्या वाटण्या झालेल्या नाहीत. माझ्या दोन्ही आत्या इथं उपस्थित आहेत. आमच्या वाटण्या झालेल्या नाहीत. माझ्या आजोबांनी कुठलंही वाटणीपत्र करून दिलेलं नाही आणि अगदी बोगस कागदांच्या आधारावरती सगळा खेळ सुरू आहे. त्यासाठी आम्ही न्यायालयीन दाद मागितलेली आहे. प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. न्यायालयात आम्ही आमची बाजू मांडू, पण आमची बाजू आम्ही न्यायालयात मांडू नये, किंबहुना आम्ही इथे येऊच नये म्हणून आम्हाला खोट्या गुन्ह्यांमध्ये यानं त्या कटकारस्थाने अडकवण्याचा हा प्रयत्न आहे. म्हणजे नेमकं त्या दिवशी कोर्टामध्ये जे मारहाण झाली नाही का, तो जो व्हिडिओ व्हायरल झाला त्याच्यामध्ये स्पष्ट असं दिसतंय की तुम्ही त्यांना मारताय, जे की कुणी असतील ते होते तर त्या व्हिडिओ. त्यामुळे तो व्हिडिओ बघून साहजिकच आहे की मीडियाला वाटणं किंवा एक वकिलाने ज्या वकिलाकडं एखादा व्यक्ती जातो न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये त्यांच्याकडून मारहाण होती असा तो समज झालेला होता. अगदी तुमचं अगदी स्वाभाविक आहे. तो व्हिडिओ जो वरकरनी पाहिला तर आपल्याला असं वाटू शकतं, परंतु ज्याही प्रेक्षकांनी किंवा ज्या लोकांनी तो व्हिडिओ रीतसर किंवा आजही बारकाईने पाहिला तर आपल्याला लक्षात येईल की शेवटपर्यंत माझ्या चुलत भावाने माझ्या वडिलांची कॉलर ही सोडलेलीच नाही आहे आणि ती कॉलर सोड म्हणून मी पहिल्यापासून त्याच्यामध्ये आक्रमक झालेलो आहे. आणि तो व्हिडिओ तिथूनच पुढे का प्रसारित करण्यात आला, त्या अगोदरचा का करण्यात आला नाही, किंवा व्हिडिओचं पूर्ण चित्रीकरण का नाही दाखवण्यात आलं. माझं आजही म्हणणं आहे, माझ्या चुलत भावाकडे, चुलत्याकडे किंवा अजून कुणाकडे जर पूर्ण व्हिडिओ असेल तर आपण पूर्ण व्हिडिओ हा प्रसारित करावा आणि सत्य सर्वांसमोर मांडावं. कुठलाही वकील हे अशा पद्धतीचं कृत्य करत नाही. पण मला एक सांगा, माझा तुम्हाला प्रश्न आहे, तुमच्या डोळ्यासमोर तुमच्या वयोवृद्ध वडिलांना जर कोणी कानफडत मारत असेल, त्यांच्या डोक्यामध्ये बुक्क्याने मारत असेल तर तुम्ही शांत राहाल का? मला त्या ठिकाणी कोट काढून बाजूला ठेवून त्याचा सामना करण्या इतका वेळ मला नव्हता. कारण जर माझ्या वडिलांच्या डोक्यात लागली असती, त्यांच्या डोळ्याला मार लागला, त्यात डोळा एखादा त्याच्यामध्ये गेला असता तर मला काय किंमत मोजावी लागली असती. त्यामुळे मला आहे त्या परिस्थितीमध्ये त्यांचा बचाव करण्यासाठी ते पाऊल उचलावं लागलेलं आहे. या संदर्भामध्ये काही तुम्ही पोलीस स्टेशनला वगैरे तक्रार अर्ज काही दिलाय का किंवा काय पुढचं काही? मी त्या संदर्भामध्ये त्या दिवशी झालेल्या घटनेसंदर्भात तात्काळ न्यायालयाला कळवलेलं आहे. न्यायालयाला लेखी कळवलेलं आहे रजिस्ट्रार साहेबांच्या माध्यमातून. त्याच्या ओसी माझ्याकडे आहेत. त्याच्यानंतर मी त्यांना ट्रीटमेंट घ्यायची होती म्हणून आम्ही छत्रपती संभाजीनगरला गेलो. कारण मी इथला रहिवासी नाही, इथे राहत नाही, इथे कुठे चांगले उपचार मिळतात मला माहीत नाही. म्हणून मी आमचे जे डॉक्टर आहेत छत्रपती संभाजीनगरचे तिथे गेलो आणि त्याच्यानंतर त्याच दिवशी रात्री 11-11:30 वाजता मी ऑनलाईन कंप्लेंट जी आहे ती पोलीस स्टेशनला पाठवून दिलेली आहे. मी त्याची कॉपी आपल्याला देऊ शकतो आणि आज मी त्या संदर्भात जाऊन पोलीस स्टेशनला सुद्धा सविस्तर तक्रार दाखल करणार आहे. आणि हा जो काही सगळा प्रकार झाला, ह्याच्यात जी काही बदनामी झाली माझी वैयक्तिक, माझ्या कुटुंबियांची, माझ्या आत्यांची आणि एवढंच नव्हे तर पूर्ण वकिली व्यवसायाची, या बदनामीच्या मुळे घडलेल्या प्रकारामुळे मी 1 कोटी रुपयाचा मानहानीचा दावा हा नक्की दाखल करणार आहे. धन्यवाद.